तर मित्रांनो खबर अशी आहे, चांगली पण आहे वाईट पण आहे, बघू शकता तुम्ही. 1051. Oh no, can we are very excited. गणपती बाप्पा मोरया. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नव्या कोऱ्या करकरीत ब्लॉगमध्ये. तर आज तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून कळायलाच असेल की आपण आज चालवलो आहे आपल्या नव्या बाईकच्या डिलिव्हरीसाठी. तर खूप दिवसापासून आपली इच्छा होती एक नवी मोठी गाडी घ्यावी. ॲक्च्युली एक्सपल्सचा नाद होता, कारण ह्याच्या आधी मी ब्लॉगमध्ये पण म्हणलं होतं एक्सपल्स घ्यायचे आहे, म्हणजे असं चांगलं. 2025मध्ये स्क्रॅम 440 आली. जेव्हा हिमालयन लॉन्च झाली तेव्हा लगेचच स्क्रॅम 440 लॉन्च झाली. ती आवडली आपल्याला, टेस्ट राईड वगैरे घेतली. मी बऱ्याच गाड्या बघितल्या, मी डॉक्युमेंटेशन वगैरे सगळे शनिवारीच करून घेतलेलं आहे. मी शनिवारी म्हणजे गुढीपाड्यात ॲक्च्युली नाद होता आपला गुढीपाड्याला डिलिव्हरी घ्यायचं, पण गुढीपाड्याला आपली गाडी आली होती. शनिवारी गाडी आली 12-1 वाजता आली ती शोरूमला. तर पण पुढची प्रोसेस करायला वेळ लागला. मग आज आहे गुरुवार, चांगला दिवस आहे आणि 3 तारीख आहे, तर आज आपण डिलिव्हरी घेतो आहे. चला तर बघूया आपण. तर आज आपल्यासोबत आहेत रेडी टू ट्रायचे कार्यकर्ते, आपले जुने मित्र काही. तर कळेलच तुम्हाला ब्लॉगमध्ये. तर पटकन मी चेंज करतो, आपण जाऊया आणि डिलिव्हरी घेऊया. चलो, एक्सायटेड, सो एक्सायटेड. Few moments later. तर मित्रांनो खबर अशी आहे, मस्त पण आहे आणि वाईट पण आहे, चांगली पण आहे आणि वाईट पण आहे, बघू शकता तुम्ही. आभाळ आलेला आहे, फुल पावसाचा अंदाज आहे आणि आपल्या डिलिव्हरीसाठी स्पेशल डिलिव्हरी होणार आहे. उन्हाळ्यात पाऊस पावसात डिलिव्हरी घेतो आहे आपण. तर निघालो आहे, डॉक्टर यायला लागलेलं घ्यायला, तर थोड्याच वेळात आपण निघतो. चला येऊ का? हो, आणि पाऊस आहे थोडासा छोटा बारीक बारीक आहे. आजच्या दिवशी पाऊस एक्सपेक्ट म्हणजे येणार होता, पण आता इतके लवकर येईल असं वाटलं नव्हतं. चला. हो, आपला एक मित्र भेटला होता, खाली ड्रॉप करतो आपल्याला आपल्या स्वतःमधला. हळू घसरते गाडी असल्यावर, घसरते तर हळू जावं गाडी. मस्त टायर मध्ये मोडलं झालं. मग तर हळून जा. राहू द्या, ती माणूस याच टायमाला घेऊ. हे अचानक भयानक पाऊस कुठून आला. नाही, पहिल्या पावसात गाडीला आंघोळ झाला होता. हां, गाडी दोघं सोबत आंघोळ करा. नाही, रेनकोट वगैरे सगळं फुल तयारी चालू मी त्यासाठी. गाडीला रेनकोट कुठे? गाडी का रेनकोट? भिजू द्या, गाडी भिजू द्या. जस्ट रवी दादा ड्रॉप पिकअप केलेला आहे. खूप अभिनंदन रौनक, and we are very excited. धन्यवाद. तर पावसाने आपल्याला एकदम असं स्वागत केलेलं, गाडीचं थंड करून टाकलेलं आहे. थंड करून टाकलं. म्हणजे आता रात्रीची वाट टिकणार होता. यस, पुढील 20 मिनिटात आपण पोहोचतोय. पाऊस थांबलेला आहे मित्रांनो, बट ट्रॅफिक फुल झालेला आहे पावसामुळे. ट्रॅफिक नाही आता, हे सरहद भारतीय. बस. तर मंडळी निघालेलो आपण नारायणपूरसाठी. तर आता काय शकत आहे आपला. आता पेट्रोल पुढे करू आणि पुढे निघू पेट्रोल भरू. तर फ्युलिंग चालू आहे.
1051. पोहोचलेला नारायणपूरला पोहोचलेला. पण आलेलो आहे नारायणपूरवर. जेवायला बसलेलो. A few moments later. झालेलं आहे जेवण. 10 वाजलेले आहेत. नारायणपूर वगैरे जाऊन दर्शन करून गेलो. पूजा गाडीची करून आलो, बघू शकता. तर आता जाऊन घरी पूजा करायची. आता 1-5 मिनिटात पोहोचतो टोल नाक्यावर. लगेच पोहोचता 8 तास लागेल. पोहोचलेलो आपण घरी सुखरूपपणे. आणि हे बघा आपली नवीन गाडी स्क्रॅमी इज हिअर. तर सूर्यभाऊ या लागलेले आहेत भेटायला आपल्याला. ते आत्ता आलेलं आहे 12 वाजता. पावसामुळे सगळा राडा झाला नाही तर भरपूर जण लोक आली असते. हे बघा हाच तो माणूस. नमस्ते. कसे काय इकडे फिरत आहे तुम्ही? अरे म्हटलं आता निघालोय बाहेर तर यावं. पोराने गाडी घेतली नवीन, बघायला नको का? तरी आहे यांची हिमालयन. ब्लॉग बी बनवायला लागला. हे नवीन टाकलं. कुठल्या कंपनीचं आहे काय हे? साईड बॉक्स घेतलं ना. नाही पण कुठल्या कंपनीचं आहे? ऑटो इंजिन. ऑटो इंजिन भारी. हे जहान आहे ना? हे जहान आहे. जहानाला क्रॅश. तर नमस्कार मंडळी. तर आम्ही ब्लॉग दुसऱ्या दिवशी करतोय. ॲक्च्युली रात्री उशीर झाला डिलिव्हरी घ्यायला. तुम्ही बघितलंच खूप पावसामुळं वगैरे एकदम गडबड झाली डिलिव्हरीमध्ये. मग बाकी इथून आम्ही तिथं गेलो नारायणपूरला पूजा वगैरे केली. बघू शकता तुम्ही. पूजा वगैरे करून आता मी सकाळी क्लीन केली गाडी. कारण एवढा चिखल बसला होता. भरपूर हायवेची घाण नाही का. पहिला पाऊस असल्यामुळं जास्तच घाण झाली ती गाडी. तर केलेलं आहे आपण चकाचक. अजून घाण दाखवतो बघा. अजून आहे इथं. तर घरी धुतली थोडीच चकाचक केली. आणि आता मग म्हटलं जरा पुढचं म्हणजे सिनेमॅटिक वगैरे तुम्हाला बघायला मिळाला. त्यासाठी आपण गाडी आणली थोडंसं बाहेर आउटसाईड. तर तुम्हाला थोडं सिनेमॅटिक दाखवतो ह्या ब्लॉगमध्ये. नंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह आपला व्हिडिओ होणार आहे स्क्रॅमबद्दल. की काय काय नवीन चेंजेस आहेत जुन्या स्क्रॅममध्ये आणि नव्या स्क्रॅममध्ये. तर अशी आहे बाईक आपली. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण बघा आता तुम्ही पुढचे सिनेमॅटिक व्हिडिओ. आणि हां महत्त्वाचं तुम्हाला एक सांगायचं झालं, आपण लेग गार्ड घेतलेलं नाही गाडीत. ते पुढं तुम्हाला सांगेल मी सगळं काय. मी ऑर्डर केलेलं आहे ऑलरेडी. कुठून ऑर्डर केलेलं आहे ते सांगतो तुम्हाला. तर अशी आहे काय आपली बाईक. तर बघा आता सिनेमॅटिक व्हिडिओ. हे होते काही सिनेमॅटिक्स जे की आय होप तुम्हाला आवडले असतील हे सिनेमॅटिक. तर नक्की लाईक करा. थोडंसंच एवढं काही खास झालं नाही पण प्रयत्न केला आहे चांगलं दाखवायचा. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच कसे कसे आहे गाडीचं इन्फॉर्मेटिव्ह. तुम्हाला मी व्हिडिओ टाकणार आहे. काय काय ॲक्सेसरीज लावणार आहे सगळं मी तुम्हाला सगळे सांगणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये. पण 1-2 ब्लॉग मी तुम्हाला हे सेपरेट मी टाकणार आहेत. जे ॲक्सेसरीज वगैरे बसवणार आहेत ते सगळे ब्लॉग मी सेपरेट टाकेल. तर असा होता हा ब्लॉग. बाईकची डिलिव्हरी घेतलेली आपण काल घेतली होती. आज ब्लॉग एंड करतो आहे. तर काल थोडंसं गडबड झाली ती तुम्हाला सांगितलंच मी. तर बाकी
भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय राम राम. तर जाता जाता एक्झॉस्ट नोट स्क्रॅम 440.